नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश आणि मी दुधाचा व्यवसाय करतो. मित्रांनो, जे आपले दूध उत्पादक शेतकरी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांकडं जनावरे आहेत ना, अशा शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी येणारी अडचण मित्रांनो, ते म्हणजे जनावरांच्या अंगावर असणारी गोचिड किंवा गोमाशी. मित्रांनो, ही प्रत्येक जनावरे आणि प्रत्येक शेतकऱ्याची अडचण आहे. प्रत्येक शेतकरी ह्याला इतका त्रस्त झाला आहे ना, की शेतकऱ्यांना काय करावं काय कळत नाही. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो, की जनावरांच्या अंगावरचे गोचर नियंत्रण कसे करायचे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, हे आपलं जनावर आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या जनावरांच्या अंगावर ह्या अशा पद्धतीने हवं किती गोचड आहेत तिथं बी, आणि तिच्या पाठीमागच्या साईडला हो काही मित्रांनो हे गोचड आहेत. आणि त्या गोचडांना बरेच शेतकरी इतके त्रस्त झालेत ना मित्रांनो, बरेच शेतकरी एवढे त्रस्त झालेत की त्या शेतकऱ्यांना काय करावं काय कळत नाही. कारण गोचिड नियंत्रणात येणारी म्हणजे ही कीटक नाही येते. आपण कितीही त्यांना औषधं वगैरे लावलं तरी ते कमी होण्याचं नाव घेत नाही. कशामुळं तर त्याची कारणं मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. पहिलं कारण म्हणजे मित्रांनो, आपण जिथं जनावरं बांधतो ना, ती जागा चांगली असली पाहिजे. तिथं जास्त अडचण नसली पाहिजे मित्रांनो. काय होतं ना, की अडचण असेल तर गोचिड तिथं लपण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण किती औषध लावलं तरी ते गोचिड परत जनावरांच्या अंगावर येऊन बसतं आहे. तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गोचिडाचं औषध कशा पद्धतीने लावायचं आणि कोणतं औषध लावल्यावर गोचिड कमी होतील याची माहिती देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तुम्हाला मी दाखवतो मी कशा पद्धतीने औषध लावणार आहे गुरांना. शेतकरी बांधवांनो, गोचिडाचं औषध लावण्यापूर्वी कधीही जनावरांना आहे ना, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं सर्वप्रथम. कारण जनावरांना धुवूनच औषध लावायचं. गोचिडाचं औषध विदाऊट धुता कधीही लावायचं ना, न धुता कधीच लावायचं नाही. तर आपण सुरुवातीला पहिल्यांदा गुरं धुवून घेऊ आणि नंतरची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला सगळे सांगतो. चला. तर मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघितलं असेल की मी आत्ता सगळ्या गुरांना ना चांगल्या पद्धतीने धुवून घेतलेलं आहे. त्यांना पाणी मारून अशा पद्धतीने तुम्ही सगळे गुरं जनावर सगळे धुवून घ्या. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. औषध मारायचा पंप आहे हा. अशा पद्धतीने पंप आहे औषध मारायचा बॅटरीवरचा. तर तुम्ही हा पंप घ्यायचा आहे. हा 16 लिटरचा पंप आहे मित्रांनो. तर हा पंप तुम्हाला अर्धा पंप पाणी घ्यायचं आहे सर्वात प्रथम. तुमच्याकडे आता माझ्याकडे 5-6 जनावर आहेत, त्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकतात. अर्धा पंप असं पाणी घ्यायचं आहे. आणि या पाण्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे औषध आहे. औषधाची कंपनी बघून घ्या मित्रांनो. ही टिकटॉक असं काहीतरी नाव आहे, टॅक्टिक नाव आहे मित्रांनो, टॅक्टिक. तुम्ही बघून घ्या परत एकदा, टॅक्टिक नाव आहे. ही बॉटल तुम्हाला 240 रुपये किंमत आहे मित्रांनो हिच्यावर. हा पंप आणि ही औषधाची बॉटल आहे. प्रति पंप 10 ml मित्रांनो औषध घ्यायचं आपल्याला ह्या पंपामध्ये. प्रति पंप 10 ml. आणि जर तुमच्याकडं जनावर कमी असतील तर तुम्ही अर्धा पंप करा. आणि ह्याच्यावर 6 ml ची खूण आहे. 6 ml तुम्ही औषध घेऊ शकता. तर आपण ह्याच्यात आता औषध टाकू, तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण औषध घेतले. 5 ते 6 ml औषध आहे. आणि हे पंपामध्ये तुम्ही बघू शकता अर्धा पंप पाणी आहे. त्याच्यात हे औषध चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं याला. आता हे आपलं औषध टाकून झालं. ह्याच्यात झाकण लावून ठेवू. तर ह्याला चांगल्या पद्धतीने मित्रांनो याला आपण हलवून घेऊ. आता हे मिक्स झालं चांगल्या प्रकारे. याला पंप वाटलं चालू करू आपण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पंप पाठीवरती घ्यायचा आहे. आणि पंपाचं हे औषध मारायचं. तर जसं की आपण भाजीपाला किंवा पिकांवरती औषध मारतो अशा पद्धतीने आपल्याला औषध मारायचं आहे जनावरांच्या अंगावरती. फक्त तोंडावरती, त्यांच्या नाका किंवा कानावर औषध जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे पंप नसेल अशा शेतकऱ्यांनी एका बादलीमध्ये औषध घालून तुम्ही कापडाच्या सहाय्याने किंवा एखाद्या फडक्याच्या सहाय्याने जरी औषध लावलं त्यांना तरीही चालतं आहे. प्रत्येकाकडे पंप आहे असं काही नाही आहे.
आता माझ्याकडे पंप आहे किंवा मीही एवढे दिवस हातानेच लावत होतो, पण पंप आहे तर पंपाने थोडंसं पटकन उरकते. तर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने त्यांच्या अंगा औषधाची फवारणी केली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने तुमच्या जनावरांच्या अंगावर तुम्ही औषध मारू शकताय. त्यांच्या कासामध्ये वगैरे जिथं पायांच्यामध्ये ज्या जास्त गोचिड आहेत अशा ठिकाणी तुम्ही औषध मारा. मित्रांनो, अजून जाता जाता एक गोष्ट सांगतो मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही गोचिडाचं औषध लावताल तर आपले जनावर आहेत ना, गोट्यामध्ये न बांधता त्यांना आहे ना असं बाहेर कुठेतरी झाडाखाली सावलीला बांधा, जेणेकरून त्यांच्या अंगावरचे गोचिडं तिथे खाली पडतील आणि परत त्यांच्या अंगावरती चढणार नाही आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.